लर्न अँड टीच चॅनलमध्ये मित्रांनो आपले स्वागत आहे. आजपासून मी 30 डे अजेंडा सिरीज सुरू करणार आहे. मी रोज एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्याच्यामध्ये एकूण 5 इंग्लिश व्होकॅब्युलरी असणार, एक इडियम, एक फ्रेझल वर्ब आणि 3 रोजच्या वापरातील इंग्लिश वर्ड. इडियम म्हणजे काय? इडियम म्हणजे म्हणी. फ्रेझल वर्ब म्हणजे क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय याचा वापर करून जे एक मराठी मोठं वाक्य असतं त्याला इंग्लिशमध्ये एका शॉर्ट सेंटेन्समध्ये छोट्या शब्दामध्ये बोललं जातं. फ्रेझल वर्ब. आणि रोजच्या वापरातील 3 इंग्लिश वर्ड. हे जे 3 इंग्लिश वर्ड आहेत त्याचे बेसिक वर्ड, ॲडव्हान्स किंवा ऑल्टरनेटिव्ह याचा पण मी ह्या सिरीजमध्ये समावेश केला आहे, प्रत्येकी 2 उदाहरणासहित. मित्रांनो, आपण मनोरंजनासाठी, ज्ञानासाठी, माहिती मिळवण्यासाठी बऱ्याच गोष्टी ऐकत असतो. जसे इंग्लिश सिरीज आहे, मूवीज आहे, न्यूज आहे. या सगळ्यांमध्ये इंग्रजी इडियमचा वापर सर्रास केला जातो. पण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्याचा अर्थ समजू शकत नाही. पण जेव्हा मी या म्हणींचा अभ्यास केला आणि मग ह्या सिरीज, न्यूज पाहिला, त्याच्यानंतर मला त्याचा अर्थ कळाला आणि मी रिलेट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे ते माझ्या लक्षात राहू लागले. इंग्रजी व्होकॅब्युलरी अशी आहे की ती आपण पाठ करून लक्षात ठेवू शकत नाही आणि ती आपली मातृभाषाही नाही. मग ती भाषा आपल्या सतत कानावर पडली पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातून. न्यूजमधून, मोटिवेशनल स्टोरीमधून, इंटरव्ह्यूमधून किंवा एखाद्या घटनेमधून आपणच रिलेट करायला हवं, जेणेकरून ते आपल्या लक्षात राहील. आणि इडियम, फ्रेझल वर्ब वापरून आपण ही भाषा फुलवू शकतो. त्याच्यावर आपण इम्प्रूव्हमेंट करून आत्मसात करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण मराठीमध्ये म्हणतो एका दगडात 2 पक्षी मारले. इंग्लिशमध्ये किल 2 birds with 1 stone. आपण म्हणतो आता तुला निर्णय घ्यायचा आहे. मी तर तुला सांगितलं तर तुझा शेवटचा निर्णय असेल. द बॉल इज इन युअर कोर्ट. तसंच थ्रो इन द टॉवेल म्हणजे हार मानणे. बार्किंग अप द रॉंग ट्री म्हणजे चुकीच्या ठिकाणी प्रयत्न करणे. अशा प्रकारे बऱ्याच म्हणी आहेत ज्या आपण शिकू शकतो, रिलेट करू शकतो. पाठांतर करून ह्या गोष्टी नाही लक्षात राहत. आपल्याला ह्या रिलेट कराव्या लागेल, सतत कानावर पडायला हव्यात. तरच या गोष्टी आपल्याला लक्षात राहतील. आणि ह्या गोष्टी आल्या तर आपण आपल्या इंग्लिश स्पीकिंगचं स्टँडर्ड वाढवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो. लेट्स बिगिन. English learning day 1. Small efforts, daily practice, big result. Daily dose of English, vocabulary, idiom, phrasal verb in just 5 minutes. आजचा पहिला शब्द आहे इडियम, म्हण. ब्रेक द आईस म्हणजेच संभाषण सुरू करणे. उदाहरण पाहूया. आय टोल्ड अ जोक टू ब्रेक द आईस. मी विनोद सांगितला संभाषण सुरू करण्यासाठी. शी आस्क्ड अबाउट माय हॉबीज टू ब्रेक द आईस. तिने माझ्या छंदाविषयी विचारून माझी ओळख वाढवली. आजचे डेली व्होकॅब आहे हेल्प. हेल्पचे ॲडव्हान्स वर्ड आहे असिस्ट म्हणजे मदत करणे. उदाहरण पाहूया. कॅन यू हेल्प मी विथ दिस फाईल. तुम्ही मला ही फाईल पूर्ण करण्याकरता मदत करू शकता का? ही असिस्टेड मी. त्याने माझी मदत केली. पुढचा व्होकॅब्युलरी आहे स्टार्ट. ॲडव्हान्स शब्द आहे कमांड्स म्हणजे सुरू करणे. उदाहरण पाहूया.
Let's start the meeting now. आपण आता मीटिंग सुरू करूया. The meeting will commence at 10 AM. बैठक सकाळी 10 वाजता सुरू होईल. मीटिंग सकाळी 10 वाजता सुरू होईल. आजचा शेवटचा शब्द आहे ask. आजचा ॲडव्हान्स शब्द आहे inquire म्हणजे विचारणे. उदाहरण पाहूया. I would like to ask about the charges. मला शुल्काबद्दल विचारायचे आहे. I would like to inquire about the job opening. मला नोकरीच्या रिक्त जागेबद्दल चौकशी करायची आहे. तर मित्रांनो, हा माझा पहिला प्रयत्न होता डे 1 ज्याच्यात 5 मिनिटात 5 vocabulary शिकवण्यासाठी. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर मला कळवा. आणि जर तुम्हाला हा माझा प्रयत्न आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक यू व्हेरी मच.